interested for the unit number 5, that is called as a estimation and costing. So till now what we have discussed, as our name of the subject is, or the course is, we have to install the electrical system. So unit number 1 deals with the distribution system. Unit number 3 and 4 deals with the maintenance. Yes, so condition monitoring and the maintenance part we are interested. And unit number 4, next part is related to the testing. Yes. Now, after electrical installation, maintenance and testing, let's say we are interested for estimation and costing. Now we know what is a word which represent the meaning, or you can say which represents the estimation. Yes. And after the estimation, we have to find out the cost. Yes. So in this, we are interested for this unit number 5. So unit number 5 gives us the information which is related to the estimation data, yes, and the cost data. So we know that for laying the electrical cable, for installing the electrical cable, for erecting the electrical cable, we have to estimate first. We have to find out the budget first, yes, and after this we have to get its sanction from the ministry. तुम्हाला कळत असेल आता की जर तुम्हाला जर स्विच यार्ड मध्ये किंवा इलेक्ट्रिकल सबस्टेशन मध्ये जर इफ यू आर वर्किंग, देन फॉर दिस पर्टिक्युलर स्विच यार्ड और फॉर दिस पर्टिक्युलर सबस्टेशन वी आर इंटरेस्टेड फॉर इरेक्शन ऑफ द ट्रान्सफॉर्मर, इरेक्शन ऑफ power lines, or erection of, you can say, the transmission tower. So for this तुम्हाला सुरुवातीला एक डिझाइन करणं गरजेचं आहे. आफ्टर द डिझाइन यू आर गोइंग टू कॉल द इक्विपमेंट्स, और तुम्ही टेंडर हे फिल करायला सांगतात लोकांना. तुम्हाला कळत असेल आता की टेंडर ही एक प्रोसेस ही ऑनलाईन झाली आहे. जर एखादं काम निघालं, समजा तुमच्या कॉलनीमध्ये समजा पोल माउंटिंगचं काम निघालं असेल, इलेक्ट्रिक पोल माउंटिंगचं केबल तुम्हाला आता माउंटिंग करण्याचं आहे. सो ती जी ग्रामपंचायत असेल किंवा ती जी नगरपालिका असेल ती काय करते, टेंडर इन्व्हाइट करते. मग टेंडर ही एक ऑनलाईन प्रोसेस आता झालेली आहे. सुरुवातीला ती ऑनलाईन नव्हती, ऑफलाईन होती. येस, एक फॉर्म निघायचे, मग ते वेबसाईटवर तुम्हाला ते फॉर्म फिल करावं लागायचे, जे की इंटरेस्टेड आहेत कॉन्ट्रॅक्टर या फील्डमध्ये. तुम्हाला कळत असेल आता की आपण जेव्हा बॅचलर ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळाल्यानंतर, आणि इफ यू आर हॅव्हिंग द एक्सपिरियन्स ऑफ इलेक्ट्रिकल under that license you can take the work which is related to the municipality, which is related to the, you can say, महानगरपालिका, ग्रामपंचायत, असे तुम्ही कामं घेऊ शकता. Obviously we have to make sure that we are interested in that particular work. Yes, आणि तुम्हाला ते काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर पडते. मग ती जर तुम्हाला एखाद्या कॉलनीमध्ये जर ट्रान्समिशन टावर हे इरेक्ट करायचे असतील किंवा ट्रान्समिशन टावर हे पॉवर लाईन तुम्हाला जर फ्लो करायचे असेल, सो तशी कामांचे टेंडर्स निघतात. येस, आणि त्या कामांना तुम्हाला फिल करावं लागतं सुरुवातीला, आणि फिल केल्यानंतर तुमचं जर सिलेक्शन झालं त्या टेंडरमध्ये, सो यू आर एलिजिबल फॉर टू डू दॅट पर्टिक्युलर वर्क. येस, ऑब्व्हियसली याच्यामध्ये पैसा मिळतो चांगला. येस, सो बरेचसे आपले जे तुमचे सिनियर्स आहेत, बरेचसे जे तुमचे अल्युमिनी आहेत, ते ह्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरच्या फील्डमध्ये सुद्धा आहेत. येस, नाउ हिअर यू कॅन सी फॉर दिस पर्टिक्युलर syllabus we are interested for the introduction first, HT and LT overhead lines. So we are interested for the difference between high transmission and low transmission overload lines. We are interested for the underground cables also. In this we are interested for finding out the cable size. तुम्हाला कळत असेल आता की एस्टिमेशन करायचं आहे आपल्याला सुरुवातीला, म्हणजे तुम्हाला केबलची जी साईज आहे ती तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. ऑब्व्हियसली देयर इज अ कॅल्क्युलेशन इज रिलेटेड टू दिस, अँड आफ्टर सीइंग दिस पर्टिक्युलर केबल साइज देयर इज अ प्राइस कॅटलॉग इज अवेलेबल. कॅटलॉग म्हणजे तुम्हाला कळत असेल आता की जर तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेले, साडीच्या किंवा कपड्यांच्या शॉपमध्ये गेले, तुम्हाला ते
पहिले कॅटलॉग दाखवतात, सॅम्पल दाखवतात. त्या मग ते मॉडेल्सने फोटो त्या ज्या साडी असतील किंवा ते ड्रेस असतील ते घातलेले असतात आणि त्यांचे सॅम्पल्स त्यांनी त्या कॅटलॉग मध्ये प्रोव्हाइड केलेले असतात. सेम वे त्या केबल साईज नुसार त्याची प्राइस ही डिफाईन केलेली असते. सो वी नो दॅट देर इज अ 1 सिंगल कोर केबल, 3 कोर केबल इज अवेलेबल. येस, आणि त्या कॅटलॉग मध्ये वी विल गेट द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द प्राइस फॉर दॅट पर्टिक्युलर केबल. येस, अँड आफ्टर दिस वी हॅव टू इंट्रोड्यूस और वी हॅव टू फाइंड आउट द लेबर कॉस्ट. ऑब्विसली आपण इंजिनियर आहोत म्हणजे आपण सगळेच कामं करणार असे नाहीयेत. आपण एक तर डिझाईनचं काम करू शकतो, पण जे मॅनवर्कचं काम असेल किंवा हार्डवर्कचं काम असेल, सो ऑब्विसली फॉर दॅट रिझन वी आर हायरिंग द लेबर्स, आणि त्यांना लेबरला सुद्धा आपल्याला काहीतरी एक कॉस्ट द्यायला लागेल पर डे नुसार. येस, सो दॅट इज कॉल्ड द लेबर रेट. The schedules of rate is also one interesting concept, and after that this is called as estimating data. Only theory part we are interested. Yes, so तुम्हाला कळत असेल आता की ही प्रोसेस खूप मोठी प्रोसेस आहे. एखाद्या ठिकाणचं जर टेंडर निघालं, तुम्हाला पहिले फाइंड आउट केबल साईज करावं लागते. केबल साईज नुसार यू हॅव टू गो फॉर प्राइस कॅटलॉग, आणि प्राइस कॅटलॉग नुसार तुम्हाला यू हॅव टू गिव्ह द लेबर रेट्स. येस, आफ्टर दॅट वी आर इंटरेस्टेड फॉर एस्टिमेशन अँड कंडक्टर साईज कॅल्क्युलेशन्स for internal wiring of residential and commercial. So we are interested for the numerical. आपल्या घरामध्ये किंवा जे कमर्शियल ऑफिसेस असतील त्यामध्ये जर आपल्याला कंडक्टरची साईज काढायची असेल, सो त्यासाठी न्यूमेरिकल आपल्याला बघायचे आहेत या चॅप्टरमध्ये. अँड वी आर इंटरेस्टेड फॉर एस्टिमेशन ऑफ अंडरग्राउंड LT सर्व्हिस लाईन्स, लो टेन्शन लाईन्स. येस, सो दिस इज द युनिट नंबर 5. वी आर इंटरेस्टेड फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स.